आटपाट नगर होतं, नदीच्या काठावर बसलेलं, मंदिरांच्या छायेत विसावलेलं. मराठमोळ्या, पांढरपेशा, मध्यमवर्गीय घरातली एक मुलगी, मराठी शाळेतच जाणारी, आसपासचा सगळा परिसर मराठी, पण हिचं वक्तृत्व छान, सगळे श्लोक तोंडपाठ, परवचा एकदम चांगला, स्मरणशक्ती तल्लख, माध्यम मराठीतलं. गोष्ट थोडी पुढे जाते. 10वी पर्यंत मराठी माध्यमाची शाळा आणि नंतर विज्ञान शाखेकडे, कल फार्मसीचा, B.Pharm, M.Pharm, पुढे PhD देखील. त्यावेळेला अर्थातच इंग्रजी भाषेचा आधार, संशोधन म्हणजे प्रबंध इंग्रजीतूनच. इथपर्यंत सगळं ठीक असलं, 2 क्रमिक पुस्तकं पण झालेली असली तरी 2008 मधली गोष्ट, तिला तिच्या वर्गमित्राचा फोन येतो. औषध निर्माण शास्त्रातल्या एका खटल्यात पेटंटचा संदर्भ असतो. तो बोलत असतो फोनवर आणि सहज तिला विचारतो, पेटंट माहित आहे ना तुला? शेंगा मी खाल्ल्या नाहीत, टरफल मी वेचणार नाही, या बाण्याने ती म्हणते, विषय कधी शिकले नाही, विषय कधी शिकवणार नाही. पेटंट मला माहितीच नाही काही. पण आता ती मोठी झालेली असते, कारण पुढचं वाक्य तो तिला असं म्हणतो, तुला लाज कशी नाही? तू फार्मसी कॉलेजमधली प्राध्यापिका आहेस आणि तुला पेटंट माहित नाही? मोठ्या झालेल्या तिला अस्वस्थता येते, अरे आपल्याला पेटंटच माहित नाही. अस्वस्थ झाल्यानंतर रडणारी ती नव्हतीच मुली. ती थेट हैदराबादला नालसार विद्यापीठात पेटंट कायद्याची पदविका, डिप्लोमा घेते. तिचा प्रवास सुरू होतो. कायदा तर कळायला पाहिजे म्हणून LLB होते, LLM होते, पण कुठे? इटलीच्या तुरिनो विद्यापीठात. जगातल्या ज्या 11 जणांना शिष्यवृत्ती मिळालेली असते, त्या शिष्यवृत्तीत तिचं नाव असतं. भारतातली एकमेव मराठी मुलगी, नाव डॉक्टर मृदुला बेळे. ती तुरिनो विद्यापीठात जाते आणि तेथे बौद्धिक संपदा कायद्याचे धडे घेऊ लागते. जिनिवाच्या जागतिक बौद्धिक संपदा संस्थेत जाऊन त्या कायद्यातल्या खटल्यांवर प्रतिरूप न्यायालयात भाग घेणारी ती नाशिकला येते आणि केवळ वर्षभरामध्ये उत्तम दर्जाची एक लेखमाला लोकसत्तेमध्ये प्रसिद्ध होत जाते. आणि त्यातूनच 2017 साली एक पुस्तक प्रकाशित होतं, कथा अकलेच्या कायद्याची. डॉक्टर मृदुला बेळे यांचं हे पहिलं पुस्तक 2017 सालचं आणि त्यानंतरचं 2020च्या जुलैमध्ये आलेलं दुसरं पुस्तक कोरोनाच्या कृष्णछायेत. दोन्हीही पुस्तकांचे प्रकाशक राजहंस प्रकाशन. मृदुला, या आटपाट नगरातली तू, ती मुलगी, तुमचं घर काही लेखकाचं होतं का? लेखक येणारे असं काही वसा किंवा वारसा तुला मिळालेला होता का? नाही, अजिबातच नाही. माझे वडील मेरीमध्ये, म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे नाशिकला, तिथे सायंटिस्ट होते. आणि लेखनाचं किंवा वाचनाचं फारशी काही घरामध्ये पद्धत नव्हती. म्हणजे असं काही नव्हतं की मी माझ्या आई वडिलांना कायम वाचताना बघितलंय, असं नाही. पण शाळेत असताना कधीतरी वाचनाचा छंद लागला आणि मग मी वाचत गेले. पण लिहिणं हे मराठीतून लिहिणं हे 2015 मध्येच झालं. त्यापर्यंत झालंच नाही. जे काही लिखाण झालं ते इंग्रजीतून आणि माझ्या विषयाबद्दलचं, ज्याला आपण स्कॉलरली रायटिंग म्हणतो, रिसर्च पेपर वगैरे, तसंच फक्त जे प्राध्यापकांच्या आयुष्यात असतं त्याच प्रकारचं लिखाण. पण आश्चर्य वाटतं की तू हे लिहित असताना
पुढच्या याच्यात ज्या वेळेला हे पुस्तक तुझं त्या संदर्भात तू लिहायला लागली होतीस तेव्हा हे सगळे जे आम्हाला अनाकलनीय असणारे जे सगळे शब्द होते, म्हणजे आम्ही आजपर्यंत पेटंट किंवा ट्रेडमार्क, कॉपीराईट, भौगोलिक निर्देशक, इंडस्ट्रियल डिझाईन, ह्या सगळ्या क्लिष्ट गुंतागुंतीच्या अत्यंत दुर्बोध असलेल्या अशा विषयांवर तू इतकी रसाळ ओघवती लिहायला लागली. त्याच्या अगोदरचा मुख्य प्रश्न आहे, मराठीतच का लिहावंसं वाटलं? मुळात माझी मराठी जी भाषा आहे माझी मातृभाषा आहे आणि मी विचार मराठीत करते. जरी मी हा विषय इंग्रजीत शिकले होते तरी मराठी ही मातृभाषा असल्यामुळे विचार मराठीत व्हायचा. मराठीत रसाळ लिहिणं सोपं जायचं. स्कॉलरली रायटिंग इंग्रजीत चांगलं होतं, पण जर खूप समजावून सांगायचं असेल एखादी अवघड कॉन्सेप्ट, मी वर्गात सुद्धा जेव्हा समजेनाशी होते मुलांना इंग्रजीमधून तेव्हा मला मराठीचा आधार घ्यायला लागतो. त्यांनाही ती जास्त चांगली समजते असं माझ्या लक्षात आलं. आणि अर्थात माझ्या लिखाणात मी मराठीतच लिहीन आणि मुळात मी लिहीन असं काही नव्हतंच कधी. म्हणजे एक अपघात होता, त्यातून हे लिखाण सुरू झालं आणि ते लोकसत्तेत सुरू झालं, त्यामुळे मराठीत सुरू झालं. हो, पण हे तू सांगितलंस, पण तू आधार घेत होती इंग्रजीचा, म्हणजे इंग्रजी संदर्भ ग्रंथाचा, पण कुठेही त्या संपूर्ण 52 आठवड्यामध्ये वाचकाला तू भाषांतर करतेस असं अजिबात वाटत नव्हतं. त्याच्यामध्ये किस्से होते, त्याच्यामध्ये कथा होत्या, गोष्टी वेल्हाळपणा होता, त्याच्यामध्ये कविता होत्या, अभंग होते, ज्याला चित्रपटातली गाणी होती, क्रिकेटमधला काही भाग होता, साहित्य होतं, कलाकृती होती, संस्कृती होती. हे सगळं कसं काय? मला माहित नाही, पण कदाचित मला या जीवनाची ही जी वेगळी वेगळी अंग आहेत त्याच्यात मनापासून खूप रस आहे, खूप इंटरेस्ट आहे. वाचायला आवडतं, म्युझिक आवडतं, चित्रपट आवडतात, सगळं थोडं थोडं येतं. आणि घरामध्ये सुद्धा माझे वडील हे अतिशय रसिक आहेत. म्हणजे अगदी लहानपणापासून त्यांनी आम्हाला गाणी कशी ऐकायची ते शिकवलं. तर तशा प्रकारचा एक कान तयार झाला. म्हणजे गाणं म्हणता येत नाही पण कान चांगला तयार आहे ऐकायला. किंवा लिहिता येत नव्हतं पण वाचन चांगलं केलेलं होतं. चित्रपट मनापासून सगळ्या अंगांनी बघायला आवडत होते. ते कदाचित त्या लिखाणात नकळत उतरलं असेल, काही प्रयत्नपूर्वक केलेलं नव्हतं, आपोआप झालं. पण याच्यामध्ये वडिलांचा रोल खूप मोठा आहे असं मला वाटतं. तू बोलत असताना जाणवलं की वडिलांनी तुला स्वातंत्र्य दिलं होतं, म्हणजे वाचनाचं असेल, पाहण्याचं असेल. पण आम्ही सगळे आम पब्लिक जो जसा पिक्चर, जसा चित्रपट पाहतो तसा तू नाही पाहत. तू त्याच्या संगीतकार कोण, त्यांनी कोणतं वाद्य वापरलं असेल, हा जो प्रकार आहे तो आम्हाला जरा समजून. तो तिथूनच आलेला आहे. म्हणजे आम्ही अगदी लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांना संगीत म्हणजे आमचा एक खेळ होता घरातला असा, की ते एखादं गाणं लागलं रेडिओवर की सांगायचं की कोण आहे ह्याचा म्युझिक डायरेक्टर ओळख. आणि त्याआधी ते कसं ओळखायचं हे त्यांनी आम्हाला शिकवलेलं असायचं. म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल कसा एकाच प्रकारचा ढोलक वापरतो, खूप व्हायोलिन्स वाजायला लागले की तो शंकर जयकिशन असतो. तर असं त्यांनी शिकवलं होतं आम्हाला. आणि मग तो खेळ खेळायची सवय लागल्यामुळे कदाचित मग तशीच सवय लागली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे कान देऊन बघणं किंवा म्युझिक शिवाय गाण्यातले लिरिक्स पण मनापासून ऐकणं, असं सगळं तिथून आलं असेल. पण तो नकळत झालेला संस्कार होता गमतीत. पण हा संस्कार खूप फारच अप्रतिम रीतीने उतरलाय. मला इथे आपल्या वाचकांना जरूर सांगावंसं वाटेल, या पुस्तक जर आपण वाचलं नसेल तर तुम्ही जरूर वाचायचं. कारण ह्याच्यातली जी शीर्षकं आहेत, मी मुद्दामून काही शीर्षकं अशी लिहिली की तरुण आहे हक्क अजूनही. तुम्ही ऐकत असाल तेव्हाच तुम्हाला मृदुलाचं कळू शकेल. भरवशाच्या म्हशीला एखादी म्हण ती वापरते, औषध न लगे मजला असंही सांगते, क्या नया ही वह. आणि ही शर्यत रे, अरे तुम्ही वाचण्यासारखं आहे. इथे वाचता येत नाही मला, पण मला सगळ्यात आवडलं म्हणजे बुजगावण्याला जेव्हा जाग येते. तर याच्यातला तू रायगडाला जेव्हा जाग येतेचा जो भाग आहे तसा, तर ही कितीतरी समर्पक, चोख, अचूक शीर्षक तू देते. वाचक स्नेही अशी ती मालिका बनली. यामुळे का लेखनात तुझ्या काय ताकद आहे असं तुलाच वाटतं, किंवा एकूण आपण लेखनात काय ताकद आहे असं वाटतं?
मला असं वाटतं, म्हणजे अर्थात मी माझ्या लेखनाची ताकद काय आहे हे सांगणं हे मजेशीर आहे, पण मला असं वाटतं की मी खूप सिम्प्लिफाय करते सांगताना गोष्टी, आणि ते प्राध्यापकी मधून आलेलं आहे. जेव्हा वर्गामध्ये वेगवेगळ्या IQ असलेली मुलं असतात आणि आपण शिकवलेलं प्रत्येकाला समजायलाच हवं असं वाटत असतं, तेव्हा आपण ते प्रचंड सोपं करून शिकवायच्या प्रयत्नात असतो, आणि जसं आपण शिकवायला जातो तसंच लिखाणात पण येत असावं हे एक असेल की ते सिम्पल असतं. त्याच्यामध्ये म्हणजे विषय कितीही अवघड असला तरी त्यातले अतिशय विद्वत्तापूर्ण शब्द येऊ नयेत यांची काळजी मी प्रयत्नपूर्वक घेते. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या पुस्तकाबद्दल बोलायचं झालं तर त्याची सुरुवात आणि शेवट करण्यामध्ये मी खूप कष्ट घ्यायचे. म्हणजे मध्ये त्याचा मेन गाभा असायचा, तो सोपा असायचा, तो डोक्यात तयार असायचा, पण त्या विषयाला हात कसा घालावा, तिथपर्यंत कसं पोहोचायचं ह्याच्यात मी भरपूर वेळ घालवायचे ह्याचा विचार करण्यात. कारण मला माहिती होतं की एखाद्या बौद्धिक संपदा कायद्यातल्या इंटेलेक्च्युअल कन्सेप्टनी जर मी सुरुवात केली तर पहिल्या पॅरेग्राफ मध्येच वाचक सोडून देणार. मग काय करता येईल तर रोजच्या जीवनातली एखादी गोष्ट सांगायला पाहिजे किंवा एखादी म्हण सांगायला पाहिजे, आणि मग शेवट करताना त्या सुरुवातीकडे परत नेऊन पोचवायला पाहिजे, असा प्रयत्न मी करायचे. दुसरी एक गोष्ट माझ्या लिखाणाची मला माहित नव्हती, जी गिरीश कुबेरांनी मला सांगितली. तर त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या अशा वृक्ष विषयावरच्या लिखाणातही तुझ्या मध्ये मध्ये इमोशन्स येतात, भावना येतात, आणि ह्या प्रकारच्या लिखाणात खरं तर भावना पूर्णता येणं अपेक्षित नाहीये, पण ते आपोआप होतं. कदाचित माझा स्वभाव बऱ्यापैकी इमोशनल आहे आणि एकाच वेळी रॅशनल पण आहे आणि इमोशनल पण आहे खूप, त्यामुळे ते मध्ये मध्ये येत असेल. तर ह्या दोन कारणांमुळे, आणि कविता येतात म्हणजे मध्येच गुलजार येतात, मध्येच कुसुमाग्रज येतात, वर्ढेकर येतात, त्यामुळे आवडलं असेल. पण मला नाही वाटत की मी फार प्रयत्नपूर्वक काही केलं या लिखाणामध्ये. प्रयत्न एवढाच होता की ते सोपं असायला पाहिजे आणि ते सोडून देता कामा नये वाचताना. अगदी बरोबर बोललीस तू. ओघवती शैली आहे, अतिशय सोपेपणाने त्याच्यात सांगितले, सुबोधता आहे. मला आपल्या वाचकांना जरूर इथे सांगायला आवडेल की आपण पत्राचा फॉर्म किती छान रीतीने तिने लिहिलाय. म्हणजे मृदुला, हे कोणालाही वाटणार नाही की हळदीच्या संदर्भातल्या पेटंटचा लढा जो लढला गेला भारतात, त्याचं तिने आपल्या वाचकांच्यासाठी ज्या तऱ्हेने मांडणी केली आहे ना, त्याच्यातनं तुम्हाला तिची शैली दिसेल. मला मोह होतोय तर तुझी परवानगी घेऊन मी वाचते. प्रिय आजीस, त्याच्यात ती लिहिते बघा की प्रिय आजी, तुला आठवतं मी लहान असताना पावसाळ्यात रात्र रात्र खोकत असायचे आणि तू मला गरमागरम हळद गुळाचं दूध करून द्यायचीस. प्रोजेक्टसाठी कटरनं थर्माकोल कापताना बोट कापलं की त्यात हळद आणून भरायचीस. अरबट चरबट खाऊन पोट रात्री अपरात्री दुखायला लागलं की ओवा खायला द्यायचीस. खोकला झाला की ज्येष्ठमध चघळायला द्यायचीस. आठवतं ना ग? तुला माहिती होतं का तेव्हा आजी की तुझा हा आजीबाईचा बटवा पुढे जाऊन जगभरात एक मोठा वादाचा विषय निर्माण करणार आहे. आज माझ्या पेटंटच्या तासाला माझ्या सरांनी वर्गात हे शिकवलं आणि मला राहवलं नाही तुला लिहिल्या वाचून. अरे काय कमाल आहे तुझी की तुझ्या पद्धतीने लिहिलेलं आहेस ते. त्याच्यानंतर तू पुढे जाते आणि इतकंच नाही तर आपण या हळदीच्या, म्हणजे नुसतं तू जर पेटंट रघुनाथ माशेलकर यांचं नाव घेऊन काही लिहिलं असतं तर ते खरंय, तू म्हणतेस तसं वाचलं नसतं, कोणाला म्हणजे वाचलंच नसतं. पण मला सांग, हा फॉर्म तुला कसा सुचला? अचानक सुचला, वीज चमकावी तसा. आजीबाईचा बटवा म्हणजे मी ट्रॅडिशनल नॉलेजवर लिहित होते आणि त्याला अगदी सोपा मराठीतला शब्द आजीबाईचा बटवा आहे जो सगळ्यांना माहित असतो. मग आजीबाईच्या बटव्यांनी जर सुरुवात करायची असेल तर काय करावं, आजीलाच पत्र लिहूया असं सुचलं. की एक नात आहे आणि ती हा विषय शिकतेय आणि मग तिला आजीची आठवण येते शिकत असताना आणि ती तिला लिहिते. पण मला नाही वाटत की हा लेख लिहिण्यासाठी मी काही फार विचार केला होता. अचानक पहिला खरडाच असतो तुझा, लगेच लिहिते आणि एका ह्याच्यातच लिहित असतेस तू. हो, तो एक माझा लिखाणातला दोष आहे असं म्हणता. नाही, हा दोष नाही, हा प्रतिभेची खूण आहे.
मला असं वाटतं की एक फॉर्म डोक्यात तयार असायला पाहिजे, म्हणजे लेखकांनी जरा अभ्यास करून पॉइंट्स काढायला पाहिजेत. माझ्या ओळखीच्या काही लोकांनी मला असं सांगितलं होतं की अस्ताव्यस्तपणे, म्हणजे जे मला बघतात लिहिताना की मी कशी लिहिते, काहीच पेपर वर्क केलेलं नसतं. लॅपटॉप उचलायचा आणि लिहायला लागायचं आणि मग एका मुद्द्यातून दुसरा मुद्दा सुचतो. तर हे चुकीचं आहे असं मला लोकांनी सांगितलं. तेव्हा मी स्वतःचा प्रयत्न करून पाहिला की ते वळण लावूया आपण, जरा पॉइंट्स काढूया, कसं सुरुवात करणार आहे, काय रोडमॅप असणार आहे लिखाणाचं ते करूया. पण तसं करून जेव्हा मी लिहून पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते फारच मेकॅनिकल होतं. उत्स्फूर्तता जाते त्यातनी आणि काही मलाच आवडायचं नाही ते लिहिलेलं आणि मग मी ते सोडून द्यायचे आणि मग परत जेव्हा सुचेल तेव्हा लिहायचे. त्यामुळे अगदीच म्हणजे मराठीत आपण बोलण्याला जसं उचलली जीभ लावली टाळायला म्हणतो तसाच तो लिखाणाचा प्रकार आहे की उचलला कीबोर्ड तुम्हाला पेन नाही म्हणता येणार, लेखणी नाही म्हणता येणार. पण याच्याबद्दलही जरूर सांगितलं गेलं पाहिजे किंवा तूच आम्हाला सांग की एक पत्र तू लिहितेस संपादकांना लोकसत्तेच्या, आणि त्यांच्या संपादकीयामधलं जिथे तुला वाटत असेल की इथे जरा काहीतरी विवादास्पद आहे किंवा जे तुला चुकीचं वाटतं तू ते थेट लिहिते, कळवते आणि तुझं कॉलमच सुरू होतो. हा काय प्रकार आहे? माझ्या आयुष्यात ना, मी जेव्हा कुणी विचारतं की हे कसं काय झालं, तर हे सगळे अपघात आहेत आयुष्यात झालेले. काहीही ठरवून बाय डिझाईन त्याला म्हणतो असं केलेलं नाहीये. पण माझ्या नशिबाने हे सगळे अपघात गोड होते. म्हणजे माझं बौद्धिक संपदा कायदा शिकायला लागणं, ते शिकायला युरोपात जाणं, लिहायला लागणं, प्रत्येक लिखाण त्याचं पुस्तक होणं, हे सगळे अपघात आहेत. आणि कदाचित त्यामुळे मला लिखाणासाठी किंवा लेखकाचा स्ट्रगल काय असतो ते कळले नाहीये. तर मी गिरीश कुबेरांनी एक अग्रलेख लिहिला होता जो औषधांवर होता आणि जेनरिक औषधांवर लिहिलेला तो अग्रलेख होता. आणि मी स्वतः जेनरिक औषधांची एकदम वकिली करत असते नेहमी, आणि त्यात त्यांनी जे लिहिलं होतं ते चुकीचं होतं. म्हणजे मला असं वाटलं की जेनरिक औषधांचा प्रचार करण्याचा आपण जो प्रयत्न करतोय त्यामध्ये अडथळा येईल ते वाचून, कारण लोकसत्तेचा अग्रलेख खूप जण वाचतात आणि मग त्यांनी असं म्हटलंय म्हणल्यावर हे जेनरिक औषधं चांगली नसतात असं वाटू शकेल लोकांना, आणि मग आपण इतके कष्ट करतो आणि हे असं काय लिहितात असं मला वाटलं. हे धाडसाचं होतं तू त्यांना, कारण आय हॅड नथिंग टू लूज ना, मला कुठे काय करायचं होतं. त्यामुळे मी त्यांना एक मेल लिहिला, मराठीत लिहिला होता आणि खूप मोठा ईमेल होता तो. आणि तो मला असं वाटलं की आपण एवढी टीका केलीये की तो त्या लोकसत्तेच्या वाचकांच्या पत्रव्यवहारामध्ये छापून येणार नाही. पण या उलट त्यांचा मला फोनच आला की तुम्ही कोण आहात असं त्यांनी विचारलं, काय शिकलाय वगैरे, आणि मला म्हणाले की मी असं सुचवू का तुम्हाला एक. म्हटलं काय? तर म्हणे तुम्ही कॉलम लिहाल का लोकसत्तेत? तर मी 3 ताण उडाले अक्षरशः. आणि पहिला उत्तर माझं नाही अजिबात, कारण मला सवयच नाही. आणि लोकसत्तेच्या ऑपेड पेजवरचा तो कॉलम होता आणि लोकसत्ता हा बुद्धिजीवींचा पेपर आहे आणि आपल्याकडून काही चूक झाली तर काय. आणि मुळात मी मराठीत कधी काही लिहिलेलंच नव्हतं, त्यामुळे माझा नकारच होता अगदी ठाम. त्यांना 3-4 वेळेला त्यांचे फोन आल्यावर ते अक्षरशः स्तंभ लेखन सुरू करणं म्हणजे ज्याला भीड भिकेशी बहीण म्हणतात तसं होतं की कुबेरांसारखा माणूस इतक्या वेळेला फोन करतोय त्याला नाही कसं म्हणायचं. त्यातून सुरू झालेला तो कॉलम होता. आधी मी म्हणाले होते मी पाक्षिक लिहीन, मला न सांगता त्यांनी त्याचा साप्ताहिक केला आणि मग ते 26च्या जागी 52 झाले. आता हे त्यांनी सांगणं हे काय आहे, तर जसं आपण आजीबाईंना लिहिलेलं, आजीला लिहिलेलं पत्र असं बघितलं तसं बघा एक किती सुंदर तिने लिहिलेलं आहे. 4 ओळी मी वाचून दाखवते की बायकोच्या सतत चुका दाखवणारा एखादा नवरा, आज काय भाजीत मीठच कमी, उद्या काय माझ्या आईशी वाईटच का वागलीस, परवा काय घरी उशिरा चालीस, अशा 1 ना 2 कारणांनी सारखा बायकोशी भांडणारा, पण बायकोशी काडीमोड मात्र घेत नाही. तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना असंच हे नातं,
इथपर्यंत छानच वाटतं. पुढचं लक्षात घ्या. बहुराष्ट्रीय औषध कंपन्या आणि भारताच्या पेटंट कायद्याचं नातंही आज अगदी असंच झालंय. भारताशी जमत नाही, कारण भारताच्या पेटंट कायद्यात चुका दिसतात, पण भारता वाचून करमतही नाही, कारण इथली प्रचंड मोठी बाजारपेठ खुणावत असते. आणि असं म्हणून मग ह्या प्रचंड बाजारपेठेचे जे फायदे तोटे सगळे या लेखात आहे. आणि शीर्षक सुद्धा बघा, तुझं माझं जमीन. म्हणून ह्या पुस्तकाबद्दल ज्यांची उत्सुकता, ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी का वाचावं हे मी तुला वानगी दाखल असं सांगते. तू आता म्हणालीस तसं घराघरात तू पोचलीस ती लोकसत्तेच्या मार्फत, त्या आपण म्हणूया त्या पटावरती. त्यापूर्वी मला एक सांगावंसं वाटतं की ह्या पुस्तकाचं जे शेवटचं वाक्य आहे ती तुझ्या दुसऱ्या पुस्तकाची सुरुवात किंवा सुतोवाच तू तिथे केलं की काय असं मला वाटलं होतं. कारण मी हे पुस्तक वाचलं त्याच्या वेळेला शेवटी तू सगळं या बौद्धिक संपदा हक्कावरील पुस्तकाचा समारोपाचा हा परिच्छेद लिहिते आहेस, आणि त्यावेळेला तू असं करतेस की आपण एक सुजाण नागरिक म्हणून डोळसपणे पाहू लागलो तर हा लेखन प्रपंच जवळपास आता हा 218 पानांचा पूर्ण सुफल संपूर्ण झाला असं म्हणता येईल. अन्यथा मक्तेदारीच्या अतिरेकी खाईत पडून संहार होणार हे निश्चित. आफ्रिकेतील एड्सच्या साथीत झाला अगदी तसाच, आणि त्याची सुरुवात तू दुसऱ्या पुस्तकाच्या कडे करतेस असं मला वाटतं. त्याबद्दल त्याचं कारण म्हणजे आता मला हे आठवत नव्हतं मी असं लिहिलंय, पण त्याचं कारण हे असेल की मी दुसरं पुस्तक जे अजून आलंच नाहीये आणि तिसरं आधी आलं, तर त्याच्यावरती ह्याच्या आधी काम करायला सुरुवात केली. कोणतं पुस्तक? अशी हे झुंज नावाचं, म्हणजे सध्या तरी त्याचं नाव असं ठरलंय. आफ्रिकेमध्ये एड्सचा एक मोठी साथ आली 90च्या दशकात, आणि त्याच्यावरती औषधं उपलब्ध झाली 95 साली, पण ते अमेरिका युरोपात होती आणि त्यांची किंमत प्रचंड होती. $15,000 वर्षाला एवढी त्याची किंमत होती, आणि एखाद्या सामान्य आफ्रिकन माणसाची आमदनी असते $3-4 त्यामुळे त्यांना ते मिळणं शक्य नव्हतं. आणि त्या काळामध्ये आफ्रिकेत एवढी लोक मेली एड्सच्या साथीत की ती लार्जेस्ट जिनोसाइड ऑफ द वर्ल्ड समजली जाते. पण हे सगळे काळे लोक होते, त्यामुळे त्यांच्या मृत्यूशी कुणालाच काही घेणं नव्हतं. आणि ह्या देशांची सरकार अमेरिकेकडे युरोपकडे मागत होती की आम्हाला औषधं द्या, आमची लोक मरतायत, म्हणजे सहानुभूती म्हणून तरी द्या कमी किमतीत. पण ते त्यांनी सरळ असं सांगितलं की हा आमचा धंदा आहे, ज्याला परवडेल त्यांनी तो घ्यावा. आणि अशा वेळी सिप्ला ही जी इंडियन कंपनी आहे त्यांच्याकडे ह्याचं जेनेरिक व्हर्जन तयार होतं, आणि ते $350 वर्षाला, $15,000 आणि $350 या किमतीत द्यायला तयार होते. कारण युसुफ हमीद जे हे जे सिप्लाचे मालक आहेत, तर ते म्हणजे गांधीजींच्या विचारांवर चालणारी ती कंपनी आहे, त्यांच्या प्रेरणेमुळे सुरुवात झालेली कंपनी आहे. त्यामुळे त्यांना हे सहन होत नव्हतं की एकीकडे एवढी लोक मरतायत आणि आपल्याकडे औषध असून आपण देऊ शकत नाही. पण कायदे असे असतात देशोदेशींचे की ते सरळ तिथे पाठवणं शक्य नव्हतं. आणि मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या WHO, WTO यांनी खूप दबाव आणला सिप्लावरती, कारण त्यांचा धंदा कमी झाला असता तिथला. पण शेवटी ते जिंकले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात औषधं पाठवल्यामुळे आफ्रिकेत एड्स आटोक्यात आला. आणि आज मी असं सांगेन की आफ्रिकन कितीतरी देश जे गरीब देश आहेत ते भारतीय औषधांवरती जगतायत, कारण भारतीय जेनेरिक औषधं ही स्वस्त आणि अतिशय उत्तम दर्जाची असतात. मला असं वाटलं की ही गोष्ट आपल्याला माहिती नसते भारतीय म्हणून, म्हणजे आपल्याला जितक्या प्रॉम्प्टली आपल्या देशाला नावं ठेवता येतात, तर चांगल्या गोष्टी पण तेवढ्याच जोरात बोलायला पाहिजेत. आणि ही गोष्ट जरा जास्त टेक्निकल असल्यामुळे सामान्य माणसाला माहित नसते, तर ह्यावर लिहावं असं मला ह्या पुस्तकाच्या आधीपासून वाटत होतं. हे काम सुरू झाल्यामुळे त्याच्यात मागे खंड पडला आणि कदाचित म्हणून त्याचा शेवट. अच्छा, कारण मी तो वाचताना जाणवलं की दुसरं तुझं पुस्तक, पण तू आता नाव घेतलं डॉक्टर युसुफ हमीद यांचं. तुझी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट वगैरे झाली? हो, त्यांनी मला 2 पूर्ण दिवस दिले होते. काय सांग? आणि मी खूप नशीबवान आहे की त्यांच्या सिप्लाच्या मुंबई ऑफिसला जाऊन मला त्यांच्याशी 2 पूर्ण दिवस गप्पा मारता आल्या. ते मी आणि त्यांचे भाऊ, आम्ही 3घच जण होतो. त्यांच्या बरोबर मला जेवायला मिळालं, त्यांच्याशी गप्पा मारायला मिळाल्या. आणि
इतर लोकांना कदाचित माहिती नसेल, पण आम्ही औषध निर्माण शास्त्रामधल्या लोकांसाठी युसुफ हमीद हे महर्षी आहे आणि त्यांचं वय पण एखाद्या आजोबांसारखे आणि ते अतिशय रुजू व्यक्तिमत्वाचा माणूस आहे. पण सुरुवातीला त्यांनी हे व्यवस्थित तपासलं की हिला हा विषय येतोय की नाही. त्यांनी मला काही प्रश्न विचारले की दोहा डिक्लेरेशन मधला पॅराग्राफ 4 सांग बरं काय आहे, असे प्रश्न विचारले त्यांनी. पण जेव्हा म्हणजे मी किती पाण्यात आहे हे ते तपासत होते, पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हिचा होमवर्क झालेला आहे मग ते एकदम खुलून बोलले माझ्याशी. 2 दिवस खूप छान. अजूनही मी त्यांच्याशी संपर्कात असते कारण ते पुस्तक अजून आलंच नाहीये. शिवाय त्यांनी 2 दिवसानंतर त्यांच्याकडून मला एक मोठं खोकं भरून पुस्तकं आली आणि त्याच्यात त्यांना जे जे वाटलं की माझ्या कामाचं असू शकेल असे फोटो, अनेक फाईल्स, अनेक डॉक्युमेंट्स असं सगळं त्यांनी मला पाठवलं. त्यांनी जगभरातल्या कानाकोपऱ्यातल्या अनेक व्यक्तींशी माझा संपर्क घडवून दिला. अरे वा. आणि त्या सगळ्यांशी मी म्हणजे साऊथ आफ्रिकेतले, अमेरिकेतले, युरोपातले अशा सगळ्यांशी आणि भरपूर 2-3 वर्ष हे सगळं झाल्यानंतर ते पुस्तक तयार झालं होतं आणि एप्रिलमध्ये येणार होतं. त्याच्या अगोदर तिसऱ्या, त्याच्याबद्दल आपण बोलूच या. पण ते कोणत्या फॉर्मचं पुस्तक आहे जे येऊ घातलेलं आहे? ती खरी कहाणी आहे पण मी ते थोडंसं कादंबरीच्या अंगाने लिहिलंय. अरे वा. कारण ती सत्य घटना असली तरी कादंबरीचे सगळे घटक मला त्या घटनेत सापडले. म्हणजे त्या हिरो आहेत, विलन आहेत, एकापेक्षा जास्त हिरो आहेत, सामान्य माणसं आहेत भरडली जाणारी अन्यायामध्ये. आणि त्यामुळे मी कादंबरीचा म्हणजे त्याला आपण ड्रामाटाइज नॉन फिक्शन म्हणता येईल. फॉर्म कादंबरीचा आहे पण त्यात काहीच फिक्शन नाहीये. अरे वा. याही पुस्तकाची उत्सुकता आम्हाला प्रचंड आहे आणि ते जेव्हा येणार ते मी वाचणारच आहोत. आता आपण जरा परत लोकसत्तेच्या कॉलमकडे जाऊया. 2015 साली तू लिहित होती. तू आत्ताच म्हणाली तसं ऑपेड पेजला तुझा हा कॉलम चालला होता 52 आठवडे. आणि त्याच वेळेला तू एकीकडे चतुरंगमध्ये 6 लेखांची तुझी लेखमालिका चाललेली होती. त्या लेखमालिकेचं शीर्षक जरा वृक्ष होतं, देश, माणसं आणि शिक्षण या नावाचं. परंतु तुझे लेख 2015 साली प्रसिद्ध झालेले आजही वाचकांच्या काळजात घर करून राहिलेले आहेत. आठवतात लोकांना आणि ती मृदुला वेळ असं त्यांना लगेच जाणवतं. तर तू मला वाटतं त्याच्यामध्ये इटलीच्या संदर्भातला, कारण तुझा तो पहिला परदेश प्रवास होता आणि तिथे तू 40 जवळपास इतर देशांमधले जगभरातल्या हे वेगवेगळ्या व्यक्ती तुला भेटल्या. बुद्धिमान, त्या प्राध्यापक असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील आणि सगळेजण हे अभ्यासक. पण तू त्याच्यात जे लिहिलं ते वेगळं होतं, ते ललित होतं. त्या अर्थाने तुझा हा 2 मला वाटतं प्रवास झाले आणि एकाच वेळी चालू होतं की एक तर तू इटलीतला तुझा प्रवास आणि तुला स्वतःला तू गवसली असा प्रवास. त्याच्याबद्दल तुम्ही जसं म्हणालात तसं मी पहिल्यापासून नाशिकमध्येच राहिले. म्हणजे जन्म, शिक्षण, लग्नानंतरही इथेच. लग्नानंतरची पण सगळी फॅमिली नाशिकमध्येच, खूप मोठी कुटुंब आहे माझं सासरचं. आणि त्यामुळे असं व्हायचं की ज्या कॉलेजमध्ये शिकले तिथेच आता शिकवते. त्यामुळे एक खूप छोटं जग होतं माझं. आणि त्या जगामध्ये असं होतं की काहीही अडचण आली केव्हाही तर कोणी ना कोणीतरी मदतीला असायचंच. म्हणजे आपण अगदी उघड्यावर जसं जाऊन पडतो दुसऱ्या गावात तसं कधीच झालं नाही. एक कुठेही कोणीतरी ओळखीचं असायचं, कुणाला तरी एक फोन केला की काम व्हायचं. आणि तसं झाल्यानंतर मी साधारण 37-38 वर्षाची असताना माझी मुलगी होती लहान, तिला इथे ठेवून शिकण्यासाठी जेव्हा इटलीला गेली, म्हणजे कदाचित विशी मध्ये वगैरे जी मुलं शिकायला जातात ते तेव्हा फिअरलेसच असतात, पण आपण एका कोशामध्ये अडकल्यानंतर तो तोडून
जाणं, कम्फर्ट झोन सोडून जाणं आपला, हे अवघड असतं. म्हणजे आधी मला खूप हौस होती की मला कसं जायला मिळेल, पण जेव्हा जायची वेळ अगदी जवळ आली तेव्हा मला आठवतंय की मी रोज घरी असं म्हणायचे की मी आता जात नाही. म्हणजे अगदी जाईपर्यंतही एअरपोर्ट वरतीही मी माझा नवरा सोडायला आलेला त्याला म्हणत होते की आपण जाऊया परत, मी काय सांगते. आणि मग मी शेवटी जे गेले आणि तिथे गेल्यानंतर खूप घाबरलेली होते अर्थातच. अनेक छोट्या छोट्या आपल्या सगळ्यांनाच जशा भीती वाटत असते छोट्या छोट्या गोष्टींसाठी, आणि आपल्या प्रत्येकाला आपली भीती खूप मोठी असते, दुसऱ्याला ती म्हणजे अगदी साधी गोष्ट सांगायची झाली तर मला एस्केलेटर्सची भीती वाटायची, कारण मला व्हर्टिगो आहे. आणि एस्केलेटरवर कधीतरी एकदा चढल्यानंतर तो व्हर्टिगो ट्रिगर झाला होता, तेव्हापासून मला एस्केलेटर म्हणलं की पोटात गोळा यायचा. आणि मग अशा सगळ्या भीत्या तिथे तोंड समोर उभ्या राहिल्या आणि मदतीला कोणीच नाही. आणि अनेक म्हणजे इंग्रजीची भीती की आपण खूपच वाईट बोलत असू का लोकांच्या मनाने, किंवा लोक फार स्मार्ट असतील आणि आपण अगदी बावळट दिसू का, एकूणच. आणि तिथे अजिबातच इंग्रजी कोणाला येत नाही इटलीमध्ये. म्हणजे आमच्या कॅम्पसच्या बाहेर गेलं की कुणालाही इंग्रजी यायचं नाही. आणि मग ते कसं होतं म्हणजे तेव्हा मला कळलं की एखाद्या लिहिता वाचता न येणाऱ्या माणसाला शहरात गेल्यावर कसं होतं. तर तो जो सगळा स्ट्रगल होता, पण अर्थात त्यात खूप सुंदर अनुभव पण होते. म्हणजे वर्गात माझ्या जेव्हा 40 देशातली 40 माणसं होती, त्यातली सगळ्यात गमतीची गोष्ट म्हणजे तिथे माझी सगळ्यात परत आले तेव्हा सगळ्यात छान मैत्री झाली ती 2 पाकिस्तानी मित्रमैत्रिणींची. आणि त्या मैत्रीची सुरुवात खूप मजेशीर होती. मी अतिशय रिलक्टंट होते त्यांच्याशी मैत्री करायला. आणि ग्रजेस आपल्या मनात. आमिर हा माझा जो मित्र होता, तर आम्हाला एक आम्हाला एक शोधनिबंध लिहायचा होता आणि तो पार्टनरशिप मध्ये आम्ही लिहावा असं आम्हाला पहिल्याच दिवशी सांगण्यात आलं. त्या दिवशीचा क्लास संपल्यानंतर हा मुलगा माझ्याहून लहान होता, तो माझ्याशी बोलायला आला आणि तो माझ्याशी हिंदीत बोलायला लागला. मला खूप आनंद झाला, मला वाटलं की भारतातलाच आहे तो, तर चला कोणीतरी भारतातनं आलंय. पण तो लगेचच म्हणाला की अस्सलाम वालेकुम, मैं आमिर लतीफ पाकिस्तान से. मग मी एकदम थोडीशी दचकले. आणि त्यात तो जावेद मियादाद सारखा दिसायचा अगदी. आणि मला त्याला बघितल्यानंतर ती शारजाची मॅच आणि त्यामुळे, आणि मग त्यांनी मला विचारलं की मी तुझा पार्टनर होऊ का, कारण तू जो विषय सांगितलायस तो माझा अभ्यास करायचा आहे मला. आणि मला अजिबात त्याच्याबरोबर शोधनिबंध लिहायचा नव्हता. एका पाकिस्तानी माणसाबरोबर पार्टनरशिप छे. पण नंतर म्हणजे त्यांनी माझा तो विरोध मोडून काढला आणि त्यांनी मला हो म्हणायला लावलं. आणि तो जो प्रवास होता, आणि मग शेवटी नंतर आणखीन एक मुलगी आम्हाला कॅम्पसमध्ये पाकिस्तानी भेटली. आणि जेव्हा मी परत आले तेव्हा म्हणजे अजूनही आम्ही ऑलमोस्ट दर आठवड्याला वी आर इन टच. आणि मला कधी कधी भीती वाटते ऍक्च्युली त्याची, पण आमच्या गप्पा चालू असतात. आणि मला हे अजिबात ध्यानीमानी नव्हतं की एका पाकिस्तानी माणसाची आपली इतकी चांगली मैत्री होईल. आणि शिवाय इतर देशातल्या 40 देश म्हणजे मी 40वी 39 देशातल्या 39 मित्रमैत्रिणींशी इतकी छान मैत्री होणं की प्रत्येक देशात आज आपण गेलो तर कुणीतरी ओळखीचं आहे त्यांची. म्हणजे मला परत आले तेव्हा अशी एक भावना होती की आपल्यातला एक अंश आता 39 देशात आहे आणि त्यांचा एक अंश आपल्या बरोबर आलाय. आणि त्याच्यातून मी खूप महत्वाचे धडे शिकले. म्हणजे बौद्धिक संपदा शिकणं हा एक बाय प्रॉडक्ट होतं असं म्हणता येईल. पण बाकी जे धडे मला मिळाले की आपण किती प्रेज्युडाइज्ड असतो आणि तसं असता कामा नये, किंवा वेगवेगळ्या संस्कृतीतून येणारी लोक, वेगवेगळ्या देशातून येणारी लोकांचा एकाच गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन किती वेगळा असू शकतो. म्हणजे एकीकडे अतिशय अर्वाच्य भाषेत बोलणारा एक अमेरिकन होता आणि दुसरीकडे कायम हिजाब मध्ये असणाऱ्या इजिप्शियन मुली होत्या, जॉर्डन मधला मुलगा होता. तर जे बोलणं त्यांना अतिशय निषिद्ध वाटायचं ते हा अतिशय बिनधास्त बोलायचा आणि मी बघत असायचे. तर असे कल्चरल शॉक पण मला अनेक बसले तिथे. आणि त्यातून कुणाबद्दलही जजमेंटल व्हायचं नाही. आणि प्रत्येक माणूस हा आपल्यासारखाच असतो आणि अनोळखी माणसांवरती आपण विश्वास टाकू शकतो. आणि ते खूप छान, म्हणजे फक्त काय म्हणतात ज्याला रक्ताच्या नात्यांपलीकडेही नाती असू शकतात, असे खूप महत्वाचे धडे मला मिळाले. महत्वाचं म्हणजे माझा आत्मविश्वास खूप वाढला. आणि मी असं म्हणेन की मी इटली
माझ्या आयुष्याचे 2 भाग आहेत, म्हणजे इटली पूर्व आणि इटलीचा नंतरचा. इतका बदल माझ्या व्यक्तिमत्वात झाला तिथून आल्यानंतर, म्हणजे 360 डिग्रीत फिरलं ते. तर त्या अनुभवांवरती लिहिलेले ते लेख होते. म्हणजे कधी कधी जेव्हा खूप हताश पण आलं तिथे गेल्यावर त्याचेही, आणि काही सुंदर अनुभवांचे, काही मैत्रीचेही लेख होते. कदाचित तू म्हणतेस त्यामुळेच ते वाचकांना भिडलेले असते. कारण ज्या इमोशनचा तू आता उल्लेख केला ते सगळं त्याच्यात एकत्रित झालं होतं. कदाचित त्या सुद्धा गोष्टी तुला कोरोनाच्या कृष्णछायेत सुद्धा उपयोगी पडल्या असतील, या अर्थाने की तू ह्या सगळ्या जगाची, पुढे आपण जाणारो डायरी जेव्हा लिहिते तेव्हा तुला हे सगळं उपजत, म्हणजे तुला हे जाणवलेलं असावं की कसे देश असतात. जसं तू आत्ता म्हणालीस की ॲरोगन्स हा अमेरिकन माणसाच्याकडचा, हाच भाग आपण पुढे बघणार आहोत. पण हे झालं 2015चं, आणि त्यावेळेला चाललेले हे 2 कॉलम्स. 2016ला तू जपानला गेलीस. त्यावेळेला तिथले आलेले अनुभव? सगळ्यात मजेशीर अनुभव जपानचे होते. म्हणजे युरोपमध्ये जो सांस्कृतिक धक्का बसला त्याच्या अगदी उलटा सांस्कृतिक धक्का जपानमध्ये बसला. म्हणजे भारतीय म्हणून आपल्याला ज्या फ्रीडमची सवय नसते तितकं टोकाचं स्वातंत्र्य मी इटलीमध्ये पाहिलं. म्हणजे आपण आता अकॅडमिक्समध्ये असणारे लोक आहोत, तर हे आपल्याला अजिबात झेपत नाही की तुमचे प्रोफेसर येऊन तुम्हाला जवळ घेत आहेत किंवा किस करतायत गालावरती. तर ती त्यांची पद्धत आहे भेट करायची. आणि ह्याच्या अगदी उलट आणि ती भीड मोडली माझी तिथे राहून, तर ते अजिबातच जपान्यांना चालत नाही. आणि ते अतिशय, ज्याला काय म्हणतात इंग्रजीत आपण ज्याला अतिशय क्लोज्ड पर्सनॅलिटीज म्हणू, तशा जपान्यांच्या असतात. म्हणजे त्यांच्याशी तुम्हाला मैत्रीच करता येत नाही किंवा त्यांच्या पोटात शिरताच येत नाही. म्हणजे मी तिथे ऍक्च्युली पहिल्या वेळेला गेले तेव्हा मी तिथे काम केलं 3 आठवडे एका ऑफिसमध्ये. 400 लोक असणारं ते ऑफिस होतं. पण माझा बॉस, ज्याला मला रोज रिपोर्टिंग करायला लागायचं, त्याशिवाय त्या ऑफिसमध्ये कुणालाही माझ्याशी काहीही घेणं नव्हतं. आता तू हे भारतात विचार करून बघ की एखाद्या ऑफिसमध्ये परदेशातनं एखादी मुलगी जर काम करायला आली तर तिच्याशी रोज किती जण बोलायला जातील. बरोबर. आपल्याला फार इंटरेस्ट असतो कारण सगळ्या गोष्टीत की तू कुठून आलीयस, का आलीयस, तुझं नाव काय, जरा चांभार चौकशा बोचक. आणि इटलीमध्ये पण लोक, इटलीत इतकी गंमतशीर गोष्ट एक आहे की तू जर एकटी एखाद्या कॅफेमध्ये कॉफी पीत बसलेली दिसलीस तर कोणीतरी तुझ्याशी बोलायला येऊन बसतं. आणि ते म्हणतात की आम्हाला नाही आवडत की आमच्या देशात येऊन तुम्ही असं एकटे बसलाय. इतकी गोड आहेत ती लोक. आणि ह्याच्या उलट जपानमध्ये असं आहे की त्यांना काहीच घेणं नसतं तुमच्याशी, पण ते खूप कर्चियस असतात. म्हणजे ते खूप मदत करतात, ते खूप गोड बोलतात. म्हणजे जर तुम्ही प्रवासी म्हणून जपानमध्ये गेलात तर तुम्ही भारावता त्यांच्या वागणुकीत. म्हणजे त्यांचं ते लीन होणं, कमरेत वाकणं, सतत हसणं, सतत लावून बोलणं आणि अतिशय रिस्पेक्टफुली बोलणं. मला वाटतं जपानी संस्कृतीचा मूळ गाभा हा रिस्पेक्ट आहे की दुसऱ्याला आदर दाखवणं, स्वतः पलीकडे जाऊन दुसऱ्याबद्दल आदर असणं. आणि मग दुसऱ्याबद्दल म्हणजे त्याच्या प्रायव्हसी बद्दल आदर, त्याच्या भाषेबद्दल आदर, असं आहे. म्हणजे तू म्हणजे मेट्रोमधून जात असताना खचाखच भरलेल्या टोकियो मेट्रोमध्ये जर एखादी जागा रिकामी झाली, आता हेच मुंबई लोकलशी कम्पेअर करून पहा की काय होतं जागा रिकामी झाल्यावर. आणि टोकियोमध्ये जपानी माणूस बघतो की तिथे कोणी बसतंय का, कोणाला बसायचंय का. कोणीही बसलं नाही तर मी बसेन असं प्रत्येक जण विचार करतो. म्हणजे भारतामध्ये आपण खूप अप्पलपोटेपणाने वागतो की मी आधी, माझं आधी. आणि ह्याच्या अगदी उलट जपानमध्ये आहे की तू आधी, तुझं आधी. पण हे ट्रॅव्हलर म्हणून झालं, म्हणजे पर्यटक म्हणून त्यांची संस्कृती वेगळी. कारण ती खूप मदत करतात तुम्हाला, काहीही अडत नाही तुमचं जपानमध्ये. भाषा येत नसतानाही खूप मदत करायची इच्छा असते, नेऊन पोचवतात लोक तुम्हाला काही सापडत नसलं तर. पण ऍट द सेम टाइम दे आर व्हेरी इंडिफरंट. त्यांना काहीच घेणं नसतं तुमच्याशी आणि ते आपल्याशीच असं वागतात असं नाही. म्हणजे परदेशी आहे म्हणून असं वागतात असं नाही, ते असेच आहेत.
म्हणजे ऑफिसमध्ये एखादा माणूस माझा कलिग माझ्या शेजारी 20 वर्ष बसतोय तरी त्याच्या घरी कोण कोण आहे हे माहीत नसतं. किंवा एखादे जपानी माणूस आज ऑफिसमधून निघताना शेजारी बसणाऱ्याला सांगतो की मी उद्यापासून 3-4 दिवस येणार नाही, उद्या माझं लग्न आहे बरं का. इतकं मजेशीर लोक आहेत ते. त्यामुळे मला सुरुवातीला खूप जड गेलं हे की कोणीच म्हणजे हाय हॅलो करायचे किंवा त्यांच्या भाषेत अभिवादन करायचे, पण ह्या पलीकडे जाऊन तू एकटी जेवणार आहेस का, चल आमच्याबरोबर जेवायला हे काही नव्हतं. त्यामुळेच त्याच कारणाने मला वाटतं जपानमध्ये भारतीय माणसं खूप कमी दिसतात सेटल कामासाठी येऊन राहिलेली. तर तो एक वेगळाच टोकाचा धक्का होता संस्कृती. पण तू किती दिवस होती जपान? 3 आठवडे आणि नंतर परत एकदा 3 आठवडे. पण मला असं आठवतंय की तुझं हे जे निरीक्षण आहे, तू आता बोलतेस तुझा भाऊ जपानमध्येच आहे किंवा माझा एक लांबचा नातेवाईक जपानमध्ये होता ज्याला मी कधीच भेटले नव्हते. मी तिथे जाऊन भेटले आणि तो 6 वर्षापासून तिथे TCS मध्ये नोकरी करत. अरे वा. आणि मग परत यायच्या दुसऱ्या ट्रिपमध्ये भेटले मी त्याला आणि त्याआधी म्हणजे दुसऱ्यांदा गेले तेव्हा आय वॉज प्रिपेअर्ड की कसं असतं तिथे. तर तेव्हा मी भेटले तेव्हा मी माझी निरीक्षणं जेव्हा त्याला सांगत होते की अरे म्हणजे मला ते खूप खोटं वाटायचं त्यांचं सांगूनपणा. त्यांचं हसणं पण डोळ्यातून येत नाही, फक्त ओठांवर असतं किंवा पोटातून येत नाही सांगूनपणा. आणि त्यांना काही घेणं नसतं कशाशी, ते अतिशय ज्याला प्लास्टिक वागणं म्हणून खोटं खोटं बरोबर आहे तसं वागणं आहे ते. तर तसं मी किंवा गमतीची गोष्ट म्हणजे आता एखादी मीटिंग चालू आहे आणि एखाद्या भारतामध्ये आपल्या कशा घमासान मीटिंग होतात, पण एखादी गोष्ट कुणाची पटली नाहीये तरी नाही हे बरोबर नाहीये, हे चूक आहे, हे मला पटलं नाहीये अशा अर्थाची मला वाटतं वाक्यच जपानी भाषेत नाही आहेत. काय सांगते? म्हणजे नाही म्हणण्याचे खूप वेगळे प्रकार आहेत. नाही म्हणत नाही तुम्हाला डायरेक्टली कधी, म्हणजे स्ट्रेट फॉरवर्डनेस हा प्रकार नाही आहे ओके जपानमध्ये. तर मी त्याला असे माझी निरीक्षणं सांगत होते तर तो मला म्हणाला की अरे तुला बरंच लवकर समजलंय जपानबद्दल, कारण मला हे खूप वर्ष इथे नोकरी केल्यावर समजलं नाही. आणि माझ्या घरचे जे लोक इथे काही दिवस म्हणून येतात तर ते अगदी भारावलेले असतात इथल्या संस्कृतीमुळे. मी म्हणलं हो ते खूप छान आहेच मदत करणं वगैरे, पण हे काहीतरी वेगळंच आहे आणि ह्याची मला मजा वाटली. म्हणजे मी काही टीका नाही करत आहे, पण म्हणजे आणि मला हे आठवतंय की दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छतेचा अतिरेकी वेड, इतकं वेड की जपानी लोकांना शेक हँड केलेले अजिबात आवडत नाहीत. हँडशेक्स दे हेट इट. आणि मी इटलीतल्या सवयीनी पहिल्यांदा गेल्या हँडशेक केला आणि माझ्या लक्षात आलं की ते लोकांना अजिबात आवडलेलं नाही. मग मला कळलं की भावच केला पाहिजे, त्यांना हे आवडत नाही किंवा सतत. पण आता गमतीची गोष्ट अशी आहे की मला तिथे खूप मजा वाटायची की लोक सारखे मास्क घालून फिरतात. म्हणजे मेट्रोमध्ये जर चुकून तुला एखादी शिंक आली तर केवढा गुन्हा केलाय असं बघतात लोक आणि तुम्ही नाही घातला तरी स्वतः लगेच मास्क घालतात, सतत सॅनिटायझर हाताला लावतात आणि मला त्याची खूप मजा वाटली. मी त्याच्यावरती टीका केलेला खूप मोठा लेख लिहिला होता एक आणि मला असं अजिबात वाटलं नव्हतं की आपल्याला भारतात पण ही स्थिती येईल आपल्यावर कधीतरी. त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण तुझा हा जो आता तू जपानी माणसाचा म्हणाला तर तो ज्याला डिटॅच म्हणू, ती अलिप्तता त्यांच्या स्वभावात आहे, ते तुझं असलेलं हे निरीक्षणच तुला लेखक पण जे तुझ्यातलं आहे ज्याच्याबद्दल आपण सतत बोलतो आहोत त्या सगळ्यात जमेची ही बाजू आहे असं मला वाटतं. तुझा एक प्रवास रशियातला सुद्धा आहे, त्याही प्रवासाबद्दल सांग. जो एकदम वेगळा. आणि रशियातला प्रवास छोटा होता, म्हणजे 7-8 दिवस मी गेले होते फक्त. आणि मी एका कॉन्फरन्ससाठी गेस्ट स्पीकर म्हणून गेले. मी गेले होते टॉम्स्क नावाच्या गावात जे सायबेरियामध्ये आहे. आणि त्यांनी बोलवल्यानंतर मला असं वाटलं की म्हणजे मला आनंद झाला की आपल्याला सायबेरियात कधी जायला मिळेल, एवढं टुंड्रा प्रदेशाच्या जवळच तैगा प्रदेश तो. आणि मी गेले नोव्हेंबरमध्ये, म्हणजे -44 वगैरे थंडी होती तेव्हा तिथे. तर म्हणजे मला खूप मजा, असं जेव्हा चॅलेंजिंग जागेवर जायची संधी मिळते तेव्हा नाही म्हणण्याऐवजी मी खुश होते एकदम. आणि एकटीने जायचं असेल तर अजूनच खुश होते. तर मी तिथे गेले आणि माझी फ्लाईट म्हणजे मुंबई, अबुधाबी, मॉस्को, टॉम्स्क अशी होती आणि परत येता नाही, डायरेक्ट फ्लाईट नव्हत्याच. त्यामुळे मग मॉस्कोला मरून जायचंच आहे तर म्हणलं मग थांबू आपण मॉस्कोमध्ये 3 दिवस. सो मी 3 दिवस येताना परत मॉस्कोत थांबले आणि बघून मग परत आले. रशियाचा अनुभव अजून वेगळा होता.
म्हणजे अगदी हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधले लोक, जे हॉटेलमधले, एअरपोर्टवरचे एअर हॉस्टेसेस, ज्यांना शिकवलं जातं की तुमच्या ग्राहकांशी कसं प्रेमाने वागव, खोटं का असे ना पण गोड बोला, ते सुद्धा अतिशय उद्धटपणे वागतात तुमच्याशी. आणि नंतर मला लक्षात आलं की ते आपल्या रंगामुळे आहे, म्हणजे वर्णद्वेषी आहे अतिशय. आणि मला आधी असं वाटलेलं की असा माझा समज होता की रशियन लोकांना भारतीयांबद्दल फार प्रेम महत्व असेल, भारत रशिया मैत्री वगैरे, मैत्री किंवा राज कपूरला किती डोक्यावर, पण तसं अजिबात नाहीये. आणि भाषा हा तर समस्या ही तर प्रत्येक देशात आहे. जपानमध्ये तर प्रचंड आहे, म्हणजे इटलीमध्ये कसं त्यांचं स्क्रिप्ट तरी इंग्लिश रोमन आहे, त्यामुळे आपल्याला जसं की इन्फॉर्मेशनला ते इन्फॉर्मेझिओनी म्हणतात, पाण्याला ॲक्वा म्हणतात, दुधाला लाते म्हणतात. सो ते समजू शकतं लॅटिन बेस्ड असल्यामुळे, स्क्रिप्ट समजतं. पण जपनीज म्हणजे तर काही संबंधच नाही दूर दूरपर्यंत. पण जपानी लोक खूप मदत करतात तुम्हाला काही विचारलं की, म्हणजे ते अगदी गुगल ट्रान्सलेट उघडून त्याच्यात बोलून जपनीजमध्ये ते इंग्लिश, आणि एवढं करूनही आपल्याला नाही समजलं तर चल मी येते असं म्हणून ते घेऊन जातात तुम्हाला. ह्याच्या अगदी उलट अनुभव मला रशियामध्ये आला. माझ्या असं लक्षात आलं की लोकांना इंग्रजी समजतं पण त्यांना बोलायचं नसतं, कारण तुम्हाला मदत करायची नसते अजिबात. मग आपण जर गुगल ट्रान्सलेट म्हणजे एखाद्याला थांबवलं, बोलायचा प्रयत्न केला आणि त्याला नाही समजत आहे आपण बोलतोय ते, मग आपण गुगल ट्रान्सलेटवरती इंग्लिशमध्ये बोलून रशियनमध्ये ट्रान्सलेट व्हायला थोडा वेळ लागतो. तर कोणीही थांबत नाही तुमच्यासाठी. म्हणजे मला आठवतंय की पहिल्या दिवशी मी खूप मोठा प्रवास करून मॉस्कोत आले आणि माझ्या हॉटेलमध्ये सामान टाकायला गेल्यावर ते मला म्हणाले की तुला 2:30 पर्यंत रूम मिळणार नाही. 11 वाजले होते तेव्हा, आणि मला इतकी भूक लागली होती आणि झोप आली होती की कधी एकदा मी पडते असं झालेलं. पण अगेन ती बाई रिसेप्शनवरची अतिशय उद्धट आणि रूढ होती. मग मी शेवटी तिथे बाहेरच सामान ठेवलं आणि मी एक इंडियन हॉटेल आहे तिथे जवळ असं मला मॅप्सवर सापडलं. मग ते शोधत गेले तर तिथे मी पोचले आणि त्या हॉटेलवरती बोर्ड मात्र रशियनमध्ये होता, त्यामुळे मला समजलंच नाही की मी जे शोधतीये ते हेच हॉटेल आहे. तिथे मी वेड्यासारखी अर्धा पाऊण तास लोकांना विचारत होते की हे हॉटेल जगन्नाथ कुठे आहे, आणि मग शेवटी एकाला कोणाला तरी माझी कीवाली असेल तर तो म्हणाला की हे तेच आहे. मग मी आत गेले, कारण त्याचा म्हणजे त्याचा अपिअरन्स अजिबात भारतीय हॉटेल सारखा नव्हता. मग मी परत आले, शेवटी ती परत मला द्यायला रूम नाही म्हणाली. मग मी आवाज चढवला तेव्हा तिने मला रूम दिली. थोड्या वेळ पडून मी संध्याकाळी मी अगदी क्रेमलिनच्या जवळ राहत होते. अरे बापरे. म्हणजे चालत 5 मिनिटात क्रेमलिनला पोहोचता यायचं, त्यामुळे मी खूप वेळेला चालत चालत क्रेमलिनला गेले. पहिल्या दिवशी मी क्रेमलिनला गेले, म्हणजे तिथे अतिशय सुंदर जागा आहे, ती काय भारावल्यासारखंच होतं. पण नंतर क्रेमलिन कॅथेड्रलची तिकीटं कुठे काढायची हे मी जवळजवळ शोधत 2-2.5 तास फिरले, भिंगरी लागल्यासारखी पायाला. कोणीही मला सांगितलं नाही की बुकिंग ऑफिस कुठे आहे. आणि माझी एक खोड अशी आहे की मला शक्यतो त्या ट्रॅव्हल एजंट्सची मदत घ्यायची नसते, म्हणजे गायडेड टूर नको असतात, आपले आपण शोधत फिरायला आवडतं. पण मी त्या दिवशी एवढी फ्रस्ट्रेट होऊन परत आले की, म्हणजे असे काही प्रसंग परदेशात येतात ना तेव्हा अतिशय हताश आणि हेल्पलेस वाटतं, आणि आत्ताच्या आत्ता आपण घरी जाऊया असं वाटतं, आणि ते शक्य नसतं. आणि त्यात तिथे अतिशय वाईट हवा, डिप्रेसिंग आणि थंडी, आणि त्यात कोणी मदत करत नाहीये आपल्याला. खायचे प्यायचे तर हालच असतात कारण मी व्हेजिटेरियन आहे. आणि तर शेवटी मग दुसऱ्या दिवशी मला गाईड बुक करायला लागला, पण इतके मदत करत नाहीत रशियन लोक. किंवा डोमेस्टिक फ्लाईटमध्ये जर विचारलं की काही व्हेज आहे का खायला भूकलं, तर काहीही कोऑपरेट करत नाहीत अजिबात. तर तो एक वेगळाच अनुभव आहे. अच्छा. आणि मला वाटतं मग तिथून अबुधाबीहून येताना एअरपोर्टच्या लाऊंजमध्ये तुला भेटलेला आझाद काश्मीरचा शबाब, त्याच्याबद्दलही तू फेसबुकवरतीच मला वाटतं जाताना भेटला मला भेटला. आणि माझा 6-7 तासाचा लेओव्हर होतो अबुधाबीला, आणि मी पहाटे 3:30ला निघाले होते मुंबईहून. त्यामुळे मी 11 पासून एअरपोर्टला पोहोचलेले. 3:30-4ला फ्लाईट निघाली, ती काहीतरी 7-7:30ला पोहोचली असेल अबुधाबीत. तर झोप अजिबात झालेली नव्हती, म्हणून मी म्हटलं आज लाऊंज शोधूया आपण, आणि लाऊंजमध्ये गेले तर तिथे मला हा भेटला. आणि
त्याच्या लक्षात आलं की मी शोधत होते की ब्रेकफास्ट बफेमध्ये काय व्हेज दिसतंय. तर तो बोलायला आला माझ्याशी आणि तो माझ्याशी हिंदीत बोलायला लागला. तर मी परत त्याला विचारलं की अरे तू भारतीय आहेस का? तर तो म्हणाला नाही, पण तुम्हाला व्हेज खायचंय का? नाही म्हणाला तो, बाकी काही बोलला नाही. तर मग मी त्याला अर्थातच विचारलं हिंदी बोलतोय म्हणजे मग तू पाकिस्तानी आहेस का? तो म्हणे नाही मी काश्मीरी आहे. आणि तो भारतीय नाही आहे, काश्मीरी आहे असं म्हणाला. तर मी म्हणलं अच्छा, काश्मीरच्या कुठल्या भागातून? तर तो म्हणाला मी आझाद काश्मीर मधून आहे. तर माझे तेव्हा कानच टवकारले, पण मला तेव्हा इतकी झोप आलेली होती. मी बाहेर येऊन बसले खाऊन. त्यांनी मला व्यवस्थित खायला प्यायला घातलं. सँडविचेसमध्ये काही व्हेज व्हर्जन नव्हते, ते त्यांनी मला बनवून आणले. मग आपल्याकडे असतो तसा दूध आणि आलं घातलेला चहा आणून दिला. मग मी बाहेर काउचवर येऊन बसले तर तो म्हणाला इथे एक केबिन आहे, तू तिथे आरामात झोप. आणि मग त्यांनी मला ती जागा दिली. मी तिथे गाढ झोपले. उठले तर त्यांनी माझ्यासाठी तिथे एक फ्रूट प्लेट आणून ठेवलेली होती, ज्यूस आणून ठेवलेलं होतं. आणि त्याचं लक्ष होतं माझ्यावर. म्हणजे मी उठल्या उठल्या तो मरद बोलायला आला मग काही पाहिजे का वगैरे. मग आता मी दाजी तवानी झाले असल्यामुळे मी त्याच्याशी लगेच सुरू झाली. म्हणजे मला वाटतं की मी असं शोधतच असते आणि तुला सापडतात पण. आणि मला खूप चांगली लोक भेटतात प्रवासात, परदेश प्रवास. आता हा परदेश प्रवासातला जसे भेटतात तसं तू अगोदर नाव घेतलं होतं गुलजारजी आणि तुझी ही जी गुलजार म्हणजे मर्मबंधातली ठेवच म्हणून, ती कशी भेट झाली किंवा काय झालं, बोलणं झालं? आधी बोलणं झालं, नंतर एकदा भेट झाली. गुलजारजी भेटण्याचं कारणही प्रवासच आहे. आणि इटलीतला प्रवास आहे. इटलीतलं पॉम्पे नावाची एक जागा बघायला मी गेले. आणि पॉम्पे हे 2500 वर्षापूर्वी वेसुवियस या ज्वालामुखीमुळे गाडलं गेलेलं गाव होतं. आणि मजा म्हणजे मी 22-23 वर्षाची असताना पुखराजमध्ये गुलजारजींच्या पॉम्पे नावाची एक कविता वाचली होती. पण ती मला काहीच समजली नव्हती तेव्हा, कारण पॉम्पे हे काय आहे हेच माहीत नव्हतं. त्यानंतर कधीतरी मीना प्रभूंच्या लिखाणातून पॉम्पे हे काय आहे हे मला समजलं. आणि मग तेव्हापासून लागलेला तो ध्यास होता की कधीतरी आपल्याला पॉम्पे बघायला मिळायला पाहिजे, ती काय जागा असेल असं. मग जे लोक इटलीत युरोप टूरला जाऊन येतात त्यांना सगळ्यांना मी सांगायचे पॉम्पे बघून या, म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला ऐकायला मिळेल. पण ती जी 7-8 दिवसाची टूर असते पॉम्पे नसतं, कारण तो काही एवढं ग्लॅमरस लोकेशन नाही. आणि माझ्या नशिबाने मग मला इटलीतच इतके दिवस राहायला मिळालं. त्यामुळे आम्हाला जोडून मोठ्या सुट्ट्या असायच्या. तेव्हा मी ठरवलं होतं की मला रोम, नेपल्स, पॉम्पे असंच जायचं. वर्गातले सगळे लोक बार्सिलोना, आम्स्टरडॅम असे जात होते, पण मला इकडेच जायचं होतं. आणि माझी एक मैत्रीण तयार झाली. आणि मग तो जो अनुभव होता पॉम्पे बघण्याचा, तो म्हणजे थरारून टाकणारा अनुभव होता, जबरदस्त अनुभव होता. आणि सगळ्यात हादरवून टाकणारा अनुभव म्हणजे तिथे माणसं सापडली त्यांना, त्या काळात गाडली गेलेली. आणि त्यांनी काय केलं की तो जो लावा जमला होता, तर त्या उत्खननामध्ये त्यांना असं जाणवलं की आत पोकळी लागते आपल्याला, म्हणून त्यांनी त्याच्यात प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे इंजेक्शन्स दिले जे आत जाऊन सॉलिडिफाय होतात. आणि मग नंतर तो लावा फोडून काढला तेव्हा त्या ज्या कॅव्हिटीज तयार झाल्या होत्या त्या माणसांच्या होत्या, म्हणजे त्यांचं मांस जळून गेलं. आणि मग त्या जागी पोकळी राहिली. त्या पोकळीत त्यांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिस भरलं. तर पॉम्पे मधले असे हजारो लोक त्यांना सापडले. जेव्हा तो उद्रेक झाला ज्वालामुखीचा, तेव्हा ते कसे मेले असतील हे त्याच्यावरून समजतं. म्हणजे काही मुलं आहेत, चेहऱ्यावरती भीतीचे एक्सप्रेशन्स आहेत, हात झाकलेला आहे हाताने, एक कुत्रा आहे जो तोंड वासून गेलेला आहे, एक किसिंग कपल आहे जे किस करत असताना गेलाय. तर तो खूप हादरवून टाकला, ज्याला स्टॅच्यू म्हणू. आणि त्याच्यात हे असे सापडलेत ते. आणि ती असं करत करत फिरत असताना संध्याकाळ झाली. आणि ती जी कातर वेळ असते, पॉम्पे गाव बाहेर आहे, तिथे इटलीमध्ये अशी पद्धत आहे की चौकांमध्ये लोक येऊन वाद्य वाजवत बसतात. तर ते काहीतरी एक असं करुण ऐकू येत होतं आणि उदास वातावरण होतं. आणि तिथे असं दडपण आल्यासारखं व्हायला लागलं. म्हणजे माझं खरं तर अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नाहीये, पण जेव्हा इतकी लोक एका वेळी एका ठिकाणी गेलेली असतात तर त्यांच्या काय इच्छा राहिल्या असतील तिथे, तर त्याचं असं म्हणजे घुसमटल्यासारखं झालं. आणि मी तिथून पळत त्या उत्खननातून बाहेर आले आणि एका कॅफेमध्ये जाऊन बसून मी कविता कधीच लिहित नाही, पण एक कविता माझ्या हातून लिहिली गेली. मी अक्षरशः ती टिश्यू पेपरवर लिहिलेली आहे त्या कॅफेमधल्या.
आणि मग परत येऊन मी एक लेख लिहिला लोकसत्तेत पॉम्पेवरती, ज्या लेखाची सुरुवात गुलजारजींच्या कवितेने होते आणि शेवट माझ्या कवितेने होतो. आणि माझ्या नशिबाने तो लेख अरुण शेवतेंनी वाचला. अरुण शेवतेंना तो खूप आवडला. त्यांनी गुलजारांना वाचून दाखवलं आणि एक दिवस गुलजारजींचा मला फोन आला, चक्क लेख आवडला असं सांगायला. आणि म्हणजे काय एक आयुष्यातल्या हायलाईट मोमेंट्स असतात त्यापैकी ती एक असेल. मी स्वतः फार कमी लोकांमुळे स्टारस्ट्रक असते, पण 2 लोकांना मला नक्की भेटायचं होतं आयुष्यात. एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि दुसरे म्हणजे गुलजार. तर गुलजार कधीतरी आपल्याला असे फोन करतील असं ध्यानीमनीही नव्हतं आणि त्यांचा मला फोन आला. आणि मुख्य म्हणजे ते असं म्हणाले की ही माझा एक नवं कलेक्शन आता प्रसिद्ध होतंय, ज्यातनं मी पॉम्पे ही कविता काढून टाकली होती. आणि मला आता खूप मजा वाटते की त्या कवितेचा कसा प्रवास झाला, किती तू वाचलीस काय आणि मग तुला ती जागा बघावीशी वाटलीस काय, त्यावर तू लिहिलंस, त्यात ती कविता आहे आणि तुझी कविता आहे. तर आता मी ती तुम्हारे याद में ये नज्म मेरे कलेक्शन में रहेगी, तुमने मेरी नज्म को बचा दिया असं म्हणते. आणि मग ती त्यांनी समावेश केला त्यांनी त्याच्यात. तर तो खूप जीवाजवळचा अनुभव आहे. शब्द माणसाला कुठे घेऊन जातात. ज्या लेखक म्हणून मी आपण बोलतोय, असं लेखक आज आपल्या भेटीला येणं, ह्याला खरंच आम्हालाच तू गुलजारजींची भेट घालून दिल्यासारखं वाटलं. मला तू आता हे सगळं बोलत असताना एक मात्र विचारावा असं वाटतो प्रश्न. तुझं हे बरंचसं लेखन, याच्यातले काही किस्से, प्रत्येक लेख हा दिवाळी अंकात झालेला आहे असं नाही. तू फेसबुकवरती बरंच हे याच्यातले लिहिलेलं आहे. खरं तर असं म्हटलं जातं की फेसबुक हे काही कसदार लेखनाच्या साठीचं माध्यम नाहीये. आणि इथे तुम्ही लिहा आघळ पघळ आणि असं लिहित जाते. इथे देखील तू अभ्यासूनी प्रकटावे असं म्हणत प्रकट होत असते. इथे देखील तू तुझ्यातली प्रज्ञा, तुझ्यातलं संशोधन हेच दिसतं अधिकतर. मला सांग, म्हणजे असं काही आहे का की फेसबुक हे तुला काय वाटतं की हे माध्यम अशासारख्या तुझ्यासारख्या लेखिकेने जवळ केलेलं आहे आणि काही वेळेला याच्यावरच आक्षेप घेणारे तुझ्याच परिचयातले देखील असू शकतील? मी अशी अपेक्षा करते की राजहंस दिगम आजगावकर दिगमा हे बघणार नाहीत, त्यांची माफी मागून मी हे बोलते. त्यांनी मला हे कान धरून सांगावं असं तसं सांगितलंय की तू फेसबुकवर लिहिणं कमी कर, आणि मी ते तसं कमी केलंही आहे. पण मला असं वाटतं की काही गोष्टी, म्हणजे आता या कोविडच्या काळात मी पाहिलं की लोकांना अभ्यास करून लिहिलेल्या माहितीची खूप गरज आहे. त्यांना खूप उलट्या सुलट्या गोष्टी, सोशल मीडियामध्ये क्लिकबेट्सचं राज्य आहे, त्यामुळे काय वाटेल ते सांगितलं जातं. तर मला असं वाटलं की ते, आणि मी पहिल्यांदा जेव्हा त्याबद्दल लिहिलं तेव्हा ते खूप सर्क्युलेट झालं आणि मग मला असं वाटलं की लोकांपर्यंत अशा गोष्टी पोचण्यामध्ये जर फेसबुक इतकं उपयोगी पडत असेल तर का नाही लिहायचं त्याच्यावरती. म्हणजे काही प्रकारचं लिखाण करण्यासाठी मला असं वाटतं की ते उत्तम माध्यम आहे. तू आता त्यांची माफी मागितली, पण मी हे जरूर सांगेन की रेखाताईंनीच तुझा फेसबुकवरती वाचलेला लेख हा त्यांना आवडला, म्हणजे तोही त्याच्यातला दुसरा भाग आपण पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. पण हे फेसबुक हे माध्यम तू आता कमी केलेलं असलं तरी दुसरा एक भाग मला आठवतो परत दिवाळी अंकाच्या स्वरचा. मागच्या वर्षीच्या दीपोत्सवमध्ये तुझा हातमागावरचा एक फार नितांत सुंदर असा लेख प्रसिद्ध झाला होता आणि तोही फेसबुकवरती खूप जणांनी शेअर पण केलेला होता. मला स्वतःला माहिती आहे की तुला हातमागाबद्दल तुझं किती काय म्हणू त्याला, आकर्षण म्हणू, पॅशन म्हणू आणि जीव जडलेला आहे तुझा, असं मला माहिती आहे. तर हे आणि त्याच्याबरोबरच दुसरा प्रश्न आहे की तुझी स्टेट हँडलूम कौन्सिलवरती सन्माननीय सदस्य म्हणून तुझी निवड झाली. पहिल्यांदा तुझं त्याबद्दल अभिनंदन. आणि तेही सगळं आम्हाला सांग. परत मी हातमागाचे कपडे कसे घालायला लागले आणि त्याच्यावरचं प्रेम कधी सुरू झालं हे मला आता आठवलं तरी, म्हणजे आठवायचा प्रयत्न केला तरी आठवत नाही. पण कुठल्या तरी एका आयुष्याच्या टप्प्यावरती मला हातमागाचे कपडे खूप आवडायला लागले. तेव्हा त्याला काय म्हणतात हे मला समजत नव्हतं, पण ते खूप कमी रंगीत असायचे. म्हणजे
अर्दन शेड्स आणि मॅट फिनिश, तर ते या सिंथेटिक कपड्यांपेक्षा खूप आवडायला लागलं. माझ्यातला एक दोष किंवा गुण काही म्हणता येईल की जे आवडायला लागतं त्याच्यात मी नुसतं म्हणजे त्याचा अभ्यासच करून सोडायचा असा एक स्वभाव आहे. तर मग हे काय घातलंय आपण, ते कसं बनतं, असं करत करत खूप उत्सुकता निर्माण व्हायला लागली आणि मग त्याचा शोध घेणं सुरू झालं. त्या शोधातूनच दीपोत्सवचा लिहिलेला तो लेख होता. त्यानंतर मी एक इकतवरती पण लेख लिहिला होता की हे लोक हे कसं बनवतात. एकतर मला भारताची ती खूप मोठा खजिना आहे असं वाटतं की भारता इतकं हँडलूम जगात कुठल्याही देशात बनत नाही इतकं सुंदर. प्रत्येक राज्यामध्ये त्याचे स्वतःचे इतके हातमागाचे कपडे आहेत. काही ठिकाणी विणी आहेत म्हणजे विणकाम आहे, काही ठिकाणी पेंटिंग आहे, काही ठिकाणी भरतकाम आहे आणि ते इतकं सुंदर आहे. म्हणजे मी भुजला मी गेले होते अजरक बद्दल लिहायला, जो हँडब्लॉक प्रिंटिंगचा प्रकार आहे. पण भुज मध्ये वेगवेगळ्या समाजाचे जे लोक राहतात त्या प्रत्येक समाजाची एक भरतकाम आहे आणि ते भरतकाम बघून तुम्हाला कळू शकतं की हे कुणी केलंय, कुठल्या समाजातल्या माणसांनी केलंय. आणि मग त्यांचे कपडे वेगळे असतात, प्रत्येकाचे त्यांचे दागिने वेगळे असतात, ते बघून ओळखू येतात की हे राबरी आहेत किंवा कायदेलिया आहे तसे. तर ते मला असं वाटतं की खूप मोठी संस्कृती आहे ती, आपल्या संस्कृतीचा एक खूप मोठा भाग आहे. आणि हे मला नेहमी वाटत असतं की ते जर आपण नाही जगवलं तर कोण जगवणार. म्हणजे आपल्यावरती नुसतं घालणं ही आपली जबाबदारी नाहीये, लोकांनाही आपण ते उद्युक्त करायला पाहिजे आणि म्हणून मग त्यावर लिहायला पाहिजे आणि ते समजेल असं लिहायला पाहिजे की हे कसं बनतं. आणि जसं ओरिसा सारख्या राज्यात एकट्या राज्यात 26 वेगळ्या प्रकारचे वीव्ज आहेत. अरे बाप. तर मग हे कोण, आणि आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला माहिती आहे की सिंथेटिक कपड्यांपेक्षा हँडलूमचे कपडे खूप महाग असतात, मग त्यामुळे लोक ते घालत नाहीत. कॉटनवरती काय एवढे कपडे खर्च करायचे असं आपल्याला वाटतं. तर ते महाग का आहे एवढं. आणि जेव्हा तुम्ही मशीनवरती बल्क प्रोडक्शन करता आणि जेव्हा तुम्ही हातमागावरती एक साडी एक महिना विणता तेव्हा पोट नको का भरायला त्या माणसांचं. आणि मग जर तुम्ही ते घेतलं नाही तर काही विणी अशा आहेत, म्हणजे ओरिसामध्ये एक कोटपड आहे किंवा धला पत्थर नावाची एक वीव आहे. तर ती विणकाम करणारी आता 3 किंवा 4 घरं शिल्लक राहिलीत फक्त. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आमची मुलं या धंद्यात जाणार नाहीत कारण त्यांना पुरेसा पैसाच मिळत नाही. म्हणजे जर ते जेव्हा ते 3-4 विणकर जातील तेव्हा ती वीण मरेल. करेक्ट. मग ती कोण रिवाईव्ह करेल. तर मग ते आपली जबाबदारी नाहीये की त्याचं रक्षण करणं आणि ती पोचवणं. आणि म्हणून मी नेहमी माझ्या ओळखीच्या लोकांना सांगते की तुम्ही हँडलूम घेताय ना, पैसे द्या, बार्गेन करू नका. करेक्ट. आणि मुख्य म्हणजे मधल्या लोकांकडून घेऊ नका, विणकरांकडून घ्या, कारण त्यांना जास्तीत जास्त पैसे कसे मिळतील. आणि त्यामुळे मला वाटतं की त्या हँडलूम काउन्सिलवरती ते काम करायला मला खूप मिळेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भौगोलिक निर्देशांक, ही जी हा जो एक बौद्धिक संपदेचा प्रकार आहे, तर त्याची मदत त्यांना कशी होईल त्यांची आर्ट वाचवण्यासाठी. माझं हँडलूम काउन्सिलवरचं मुख्य काम ते असणार आहे की त्यांना ते लीगल टूल्स शिकवणं, कारण त्यांना काहीच समजत नाही बौद्धिक संपदा वगैरे काय. तर तसा झालेला तो प्रवास आहे. फारच सुंदर. या GIच्या बद्दल आता बोलली, त्याच्या पुस्तकामध्ये सुद्धा ते प्रकरण जे जरूर वाचायला पाहिजे, कारण त्याच्यात कोल्हापुरी चपला, मिसळ, याच्यातला पहिला तो परिच्छेद तो पण फार छान आहे. पण आपण वेळेच्या प्रमाणे आपल्याला त्याबद्दल हे नाही करता येणार. पण तू जसं आता ह्या विणीच्या संदर्भात बोललीस की ती जर संपली तर मग काय, असं तऱ्हेचं तेच मला ॲप्लिकेबल करावं असं वाटतं तुझ्या संदर्भात. म्हणजे असं की तू कुठल्याही भाषा, मराठी भाषा धोरण कसं करावं, किंवा एखादी भाषा समिती, भाषा विकास वगैरे समिती वगैरे असते, याच्याशी कुठल्याही तऱ्हेची तू सदस्य नाही. आणि तरीही तू मराठीला ज्ञानभाषा ज्याला म्हणू आपण, त्याचं एक फार मोठं काम करते आहेस. म्हणजे तू तुझ्या लेखनाने किंवा तू या मराठीला ज्ञानभाषेचा दर्जा दिला असं मी जरूर म्हणेल. हे या अर्थाने की विषय असो पेटंट म्हणजे बौद्धिक संपदा कायदा, विषय असो हातमागाचा, विषय असो कुठल्याही ज्याला आता ती म्हणाली की समजा आम्ही इटलीला गेलो, रशियाला गेलो, पॉम्पेचं तिने आत्ता उदाहरण घेतलं, तर या सगळ्याच्या मुळाशी ती जाते आणि तू माहिती देतेस.
पण तुझी माहिती ही संकलित केलेली नसते, तुझी माहिती भाषांतरित नसते, तुझ्या माहितीला तुझा स्वतःचा, जसा परीचा स्पर्श म्हणतो तसा एक मृदुला स्पर्श असं आपण म्हणूया, तो आहे. कारण तू त्याची मुळापर्यंत जाते आणि तू त्याची कथा लिहिते. म्हणजे तू आत्ता सगळा प्रवासामध्ये बोलत होती प्रवासाबद्दल, तर तुझ्या लहानपणी तू अशीच नाशिकहून नगरला जायची आणि एक महिना तिकडे राहायचीस. तू एकटी राहायला तुला आवडायचं. तुझं घर हे सगळं सोडून तुझ्यातच खूप गोष्टी दडलेल्या आहेत, ह्या तुला आत्ता कळत आहेत असं मला वाटतं. म्हणजे जोपर्यंत आपण जाणून घेत नाही तोपर्यंत तू प्रचंड अस्वस्थ असतेस. तुझ्याच भाषेत बोलायचं तर तू खूप क्युरियस असते, जिज्ञासू असते, उत्सुक असतेस. आणि ही जी घडण आहे, पण एका बाबतीत मात्र जशी तू म्हणालीस की पहिल्या प्रवासाला जाईपर्यंत एअरपोर्टपर्यंत तुला वाटलं की आपण परत जावं, तशी एकाबद्दल तू खूप घाबरली आणि जवळपास 3 वर्ष तू घेतलीस, ती म्हणजे गाडी चालवणं. तर त्यावेळेला मात्र तू काय केलंस की नको शिकायला. आणि आता तू म्हणाल्याप्रमाणे तू अशी शिकलीस गाडी की तू थेट पहाटे उठते आणि पुण्याला एकटी निघून जातेस, म्हणजे त्याच्या मुळापर्यंत जाते. तसंच दुसरं उदाहरण सांगता येईल की पत्त्यासारखा खेळ सुद्धा तू कधी खेळली नाही. रादर तुला स्पोर्ट्स हा प्रकारच आवडत नाही, खेळ अजिबात नाही. बघायला आवडतो, बघायला आवडतं पण खेळायला नाही आवडत. पण या मुलीने काय करावं, मुलगीच म्हणणार मी तुला, तिने काय करावं तर आपल्याला पळायला पाहिजे हे ठरवलं. आणि एखादा माणूस त्याला आज पळायला म्हणजे वॉकिंग आणि रनिंग, त्या रनिंगच्या मध्ये लागला. पण एक गोष्ट ठरवल्यानंतर ती पार करायची नाही, तिचे सगळे जे काही असतील अंग तिथपर्यंत आपण पोचायचं. त्यामुळे तू 21 किलोमीटर मॅरेथॉन पर्यंत जाणारी तुला स्वतःला असं कधीतरी असं थक्क व्हायला होतं का की आपण शिकतो आणि त्याचा कसा फडशा पाडतो. म्हणजे फडशा हाच शब्द मला आवडेल, बरोबर आहे का? हो आहे, तो स्वभाव आहे. म्हणजे इंग्रजीत सांगेन की आय लव्ह टू चॅलेंज माय सेल्फ. ओके. मला चॅलेंज लागतं जगायला सारखं. काय भीती नाही वाटत? नाही कशाचीच, म्हणजे ड्रायव्हिंगचीच वाटली आहे फक्त, तेवढीच. पण विशेषतः इटलीचा प्रवास झाल्यापासून भीती हा शब्द संपला माझ्या शब्दकोशातून. अरे वा. भीतीच नाही वाटत कशाची. ते कधीतरी जरा त्याच्यामुळे आगाऊपणा पण होतो, पण भीती नाही वाटत कशाचीच. अरे वा.